ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बातमी वाळू माफियांच्या मुजोरीची आहे। बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यामध्ये वाळू माफियांनी तहसीलदारांच्या पथकावरतीच हल्ला केलाय। बोरगाव शिवारामध्ये ही धक्कादायक घटना घडली। यामध्ये तलाठ्यासह काही कर्मचारी सुद्धा जखमी झालेत। या प्रकरणी चकलंबा पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वी वाळू माफियांनी सांगलीतल्या आटपाडीमध्ये अवैध उपशाला विरोध करणाऱ्या नागरिकांवरही हल्ला केला होता। एकीकडे राज्यभर वाळू माफियांचा हैदोस सुरू असताना त्यांना लगाम कोण घालणार असा सवाल उपस्थित केला जातोय। अधिक माहितीसाठी आपल्यासोबत आहेत गोविंद शेळके। गोविंद, ज्या नद्या आपल्या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करतायत त्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत त्या वाळू माफियांकडून आणि त्यांच्यावर कारवाई करणाऱ्यांवरती सुद्धा हल्ले होत आहेत। कशी मुजोरी सुरू आहे वाळू माफियांची? निश्चितपणे वाळू माफियाची मुजोरी वाढलेली आहे, पण हा काही प्रकार पहिल्यांदा घडत नाहीये। म्हणजे अगदी 7-8 महिन्यापूर्वी बीड जिल्ह्यामध्ये एका नायब तहसीलदाराचा तर या वाळू माफियांनी थेट पाठलाग केला होता। सुदैवानं त्यात काही विपरीत घटना घडली नव्हती। मात्र कालची जी बोरगावची घटना आहे ती सुद्धा तितकीच भीषण आहे, जिथे स्वतः तहसीलदार गाडीमध्ये आहेत, त्यांचे कर्मचारी, कोतवाल, मंडळ अधिकारी हे गाडीची तपासणी करतायत आणि अशा वेळी पाठीमागून एक त्या कंटेनरच्या मागे गाडी येते, ती गाडी थांबते आणि थेट कर्मचाऱ्याला मारहाण सुरू करते। खरं तर या संदर्भामध्ये या वाळू माफियाची मुजोरी इतकी वाढली आहे की ज्या गावलगतच्या जमिनी खोदायचं काम ही सगळी मंडळी करते। नदीपात्र अक्षरशः उघडी पाडली गेली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे। गावातले लोक जे या संदर्भामध्ये तक्रारी करतात त्यांना तर धमक्या देणं सर्रास प्रकार चालू असतो। मात्र आता तर थेट वर्दीवरती हात घालण्याची मुजोरी या वाळू माफियांची गेलेली आहे। त्यामुळे धोरण बनलेलं आहे। यापूर्वी अनेक वेळा त्या धोरणाची चर्चा खरं तर राज्यभर झालेली आहे, मात्र त्या धोरणाची अंमलबजावणी होत नाही आणि त्यामुळे आपण बघतोय की वाळू माफियाची मुजोरी वाढलेली आहे। जर या मुजोरी रोखायची असेल तर पुन्हा एकदा जे धोरण वाळू माफियाच्या विरोधामध्ये बनलेलं आहे ते कडक पद्धतीनं राबवलं गेलं पाहिजे। अतिशय धक्कादायक आहे आणि यामुळे या वाळू माफियांवरती शासनानं, प्रशासनानं कठोर पावलं उचलत कारवाई केली पाहिजे। गोविंद, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।